नमस्कार. MPSCची तयारी करताय आणि भूगोलात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत? मग एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला हमखास यश मिळवून देईल, आणि तो म्हणजे महाराष्ट्राची नदी प्रणाली. मग ती राज्यसेवा असो, कंबाईन असो किंवा पोलीस भरती, यावर प्रश्न हा असतोच. चला तर मग आज हा विषय एकदाचा पक्का करून टाकूया. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच विश्लेषणामधला एक प्रश्न मागच्या 4 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जसाच्या तसा विचारला गेलाय. त्यामुळे जर भूगोलातला एकही मार्क गमवायचा नसेल तर शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊ नये का. आजचा आपला अभ्यासाचा रोडमॅप कसा असेल ते बघूया. आपण आधी काही बेसिक संकल्पना समजून घेऊ आणि मग गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, पूर्णा आणि कोकणातल्या नद्यांच्या प्रदेशातून एक सफर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पायाभरणीपासून, कारण कोणताही किल्ला जिंकायचा असेल तर त्याचा पाया मजबूत असायलाच हवा, बरोबर ना? तर ही नदी प्रणाली म्हणजे नेमकं काय बघा, फार काही अवघड नाहीये. विचार करा, एक मुख्य नदी वाहते आणि तिला वाटेत अनेक लहान मोठ्या नद्या, ओढे, नाले येऊन मिळतात. या सगळ्यांचं जे एक जाळं तयार होतं ना, त्यालाच आपण म्हणतो नदी प्रणाली. आणि ह्या सगळ्यांनी मिळून जेवढा भाग सिंचनाखाली आणला ते झालं त्या नदीचं खोरं. सोपं आहे? आता आपल्या महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये एकाचा रोल खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपला सह्याद्री पर्वत. हा सह्याद्री आहे ना, एका मोठ्या भिंतीसारखा, एका प्रमुख जलविभाजकासारखा उभा आहे. त्यामुळे काही नद्या पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्राकडे जातात, तर काही पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराकडे आपला प्रवास सुरू करतात. आणि आता एक अशी ट्रिक जी तुमचे अर्धेअधिक प्रश्न चुटकीसरशी सोपे करेल. महाराष्ट्रातल्या मुख्य नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायला सांगतात. त्यासाठी फक्त एक नाव लक्षात ठेवा, गो भी कृतानर. म्हणजे काय? गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा. हा क्रम पाठ म्हणजे अर्धी कढाई जिंकलीच म्हणून समजा. चला, आता महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नदी खोऱ्यात आपण प्रवेश करतोय, गोदावरी खोरे, जिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा या नावानेही ओळखलं जातं. आता गोदावरीचा आवाका किती प्रचंड आहे हे या आकड्यांवरून तुमच्या लक्षात येईल. विचार करा, महाराष्ट्राचा जवळजवळ अर्धा भाग म्हणजे तब्बल 49.5% क्षेत्र एकट्या गोदावरी नदीने व्यापलंय. केवढी मोठी गोष्ट आहे ही. चला, परीक्षेच्या दृष्टीने काही फिक्स्ड पॉइंट्स बघूया. उगम कुठे? त्र्यंबकेश्वर, नाशिक. हे लक्षातच ठेवायचंय. तिच्या उजव्या आणि डाव्या काठावरच्या उपनद्यांची नावं, काठावरची महत्त्वाची शहरं आणि जायकवाडी, विष्णुपुरीसारखी मोठी धरणं, हे सगळं परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. MPSC वाल्यांचा एक आवडता प्रश्न आहे, तो म्हणजे प्राणहिता नदी. ही नदी कशी तयार होते यावर हमखास प्रश्न येतो. आणि त्यासाठी आपली सोपी ट्रिक आहे, वई वई प्रा. म्हणजे काय? वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्या एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. हे विसरायचंच नाही. चला तर मग याच माहितीवर आधारित एक प्रश्न सोडवून बघूया. काय वाटतं, कोणतं उत्तर असेल? अगदी बरोबर. आपण आत्ताच बघितलं, व प्रा ही आपली ट्रिक. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन बी, वर्धा आणि वैनगंगा. गोदावरीचा प्रदेश फिरून झाला. आता आपण गाडी वळवूया दक्षिण महाराष्ट्राकडे, जिथे कृष्णा आणि भीमा या 2 नद्या म्हणजे त्या भागाची जीवनरेखाच आहेत. कृष्णा नदी, जिचा उगम थंड हवेचा ठिकाणी महाबळेश्वरला होतो. तिची सगळ्यात महत्त्वाची उपनदी आहे कोयना, आणि याच कोयना नदीवरच्या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतात. आणि कराड इथला कृष्णा कोयनेचा संगम तर प्रीतिसंगम म्हणून ओळखला जातो. हे शब्द लक्षात ठेवा. आता भीमा नदी ही खरं तर कृष्णेचीच उपनदी आहे, पण गंमत बघा, हिची महाराष्ट्रातली लांबी कृष्णेपेक्षा जास्त आहे. तिचा उगम होतो भीमाशंकर इथे, आणि पंढरपूरला याच नदीला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, चंद्रभागा. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण याच नदीवर आहे. चला, आणखी एक प्रश्न. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं की अनेकदा आपला गोंधळ उडतो. आपल्याला वाटतं उत्तर कृष्णा असेल, पण थांबा, धरण कोयना नदीवर आहे, जी कृष्णेची उपनदी आहे. त्यामुळे इथे चुकायचं नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कोयना. आत्तापर्यंत आपण ज्या नद्या बघितल्या त्या सगळ्या पूर्वेकडे वाहत होत्या. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची पश्चिम वाहिनी नदी, तापी, जिला प्रेमाने खानदेश कन्या असंही म्हणतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात ठेवायलाच हवा. तापी नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही. तिचा उगम आहे मध्य प्रदेशातल्या मुलताई इथे. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे आणि पूर्णा तिची मुख्य उपनदी आहे. हा बघा, हा प्रश्न हमखास गोंधळ निर्माण करतो. तापी आणि नर्मदा दोन्ही मध्य प्रदेशात उगम पावतात, पण त्यांच्या जागा वेगवेगळ्या आहेत.
तापीसाठी लक्षात ठेवायचं मुलताई आणि नर्मदेसाठी अमरकंटक. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असेल? बरोबर, ऑप्शन सी, मुलताई. चला, आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता बघूया कोकणातल्या लहान पण अतिशय वेगवान नद्या आणि महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडच्या सीमेवरून वाहणारी नर्मदा नदी. नर्मदेबद्दल फक्त एवढंच लक्षात ठेवा की ती महाराष्ट्रात फक्त नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून थोडीशी म्हणजे 54 किलोमीटर वाहते. आणि कोकणातल्या नद्या त्या लांबीनं लहान आहेत, पण त्यांचा वेग खूप जास्त आहे. त्या सह्याद्रीत उगम पावतात आणि थेट अरबी समुद्राला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या त्रिभुज प्रदेश नाही तर खाड्या तयार करतात. हा फरक महत्त्वाचा आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे नदीचौर्य. नावावरूनच गंमत वाटते नाही का? तर होतं काय, सह्याद्रीत उगम पावणाऱ्या काही पश्चिम वाहिनी नद्या जसं की उल्हास आणि वैतरणा इतक्या वेगवान आणि शक्तिशाली आहेत की त्या पूर्वेकडे वाहणाऱ्या छोट्या प्रवाहांचं पाणीच पळवतात, म्हणजे आपल्या पात्रात खेचून घेतात. या अनोख्या भौगोलिक घटनेलाच नदीचौर्य म्हणतात. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. आणि मग तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हानसुद्धा आहे. हा तक्ता खूप महत्वाचा आहे. पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधला फरक इथे एकदम स्पष्ट होतो. त्यांची लांबी, वेग आणि मुखाशी त्या काय तयार करतात, त्रिभुज प्रदेश की खाडी, हे 3 मुद्दे तर पाठच करून टाका. यावर हमखास प्रश्न येतो. आणि आता तुमच्यासाठी शेवटचं आव्हान. स्क्रीनवर महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय बरोबर? आता सांगा बघू, यातली गोदावरी कोणती, तापी कुठे आणि भीमा? व्हिडिओ थांबवून स्वतःच्या ज्ञानाला तपासून बघा. याने तुमचा नकाशावरचा अभ्यास एकदम पक्का होईल. तर आज आपण महाराष्ट्र नदी प्रणालीचा सविस्तर अभ्यास केला. अभ्यास करत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच मिळेल. हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि हो, पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.